प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर यांच्या महामार्ग या कथासंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय दशरथजी परबजी, ज्यांच्या हस्ते या कथासंग्रहाचं प्रकाशन झालं ते माझे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकरजी, ज्यांनी सुंदर संचालन केलं ते श्रीनिवासजी मस्के, आणि इथले गोव्याचे कवी संतोष. आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आपले भावना आपले विचार व्यक्त केले. हा महामार्ग वाचत असताना मला थोडंसं अगोदर जावं वाटलं की सर ज्या मातीतून आलेले आहेत, जगदीश कदम सरांचे वडील हे शेतकरी होते, पण ते सत्यशोधक शेतकरी होते. आणि त्या सत्यशोधक शेतकऱ्याच्या विचाराचा प्रभाव मला जगदीश कदम सरांच्या संपूर्ण साहित्यावर दिसतो. त्या काळात ज्योतिराव फुलेंना गुलामगिरीमधून, सार्वजनिक सत्यधर्मामधून, तृतीय रत्न मधून जे शेतकऱ्यांच्या समस्या जाणवल्या होत्या, 21व्या शतकामध्ये आधुनिक काळामध्ये उत्पन्न झालेल्या समस्या तशाच पद्धतीनं त्याच मार्गावर जणू जगदीश कदम सरांनी मांडण्याचा प्रयत्न केला. निश्चितच मराठी साहित्य क्षेत्रामध्ये ह्या कथासंग्रह निश्चितच आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत. या प्रसंगी आपण सगळेजण उपस्थित झाला. आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून वास्तविक आदरणीय दशरथजी परब सरांचं पाहिलं की किती व्यस्त याच्यातून हा व्यक्ती आला. सकाळपासून किती कार्यक्रम असे, गोव्याची ट्रॅफिक होती, या सगळ्यावर हे करून बाबा महाराष्ट्रातून माझी साहित्यिक मंडळी आली आणि त्यांच्यासाठी मला येणं लागते. म्हणून आदरणीय दशरथजी परब जे आले त्यांचंही आभार मानतो, काजरेकर सरांचाही आभार मानतो, उपस्थित सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं विचार.